पक्षातून गेलेल्या गद्दारांविरोधात ताकदीचे उमेदवार देऊन त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही समर्थ. आमदार जयंत पाटील यांनी दिला इशारा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून गेलेल्या पक्षबदलू गद्दारांविरोधात ताकदीचे उमेदवार देऊन त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. तर गुन्हेगारी, नशामुक्त आणि भयमुक्त शहर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उभाठा आणि गटाच्या 350हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती येथील अमराई क्लब येथे पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह डॉक्टर जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, समिती प्रमुख मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, निरीक्षक शेखर माने, युवकचे अध्यक्ष राहुल पवार यांनी उपस्थित होते. मुलाखतीनंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की गेल्या काही निवडणुकीत भाजपाला नागरिकांची सत्ता दिली, पण त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. शहर राम भरोसे आहे. शहरातील गुन्हेगारी, नशेखोरी, महिलांची सुरक्षितता याबाबत नागरिक भयभीत आहेत. याबाबतीत महापालिका क्षेत्र सुरक्षित ठेवावे यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून पोस्टर लावत सुरक्षिततेसाठी आवाहन करत आहेत. अशा वेळेला परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी लोकांच्या मागणीचा पोस्टरचा वापर राजकारणासाठी केला जाईल या भीतीने पोलीस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे हुकुमशाहीचे मार्ग आहेत. गुन्हेगारी, नशेखोरी नसेल तर नागरिकांच्या बैठका घेऊन पोलिसांनी ते जनतेला पटवून द्यावे. अशा पद्धतीने दडपशाही सांगलीची जनता कधीही मान्य करणार नाही, असा इशारा आमदार नाही. असं आहे की असं जाहीरपणाने आता ज्यांनी पक्षच आमचा सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना तिकडं ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काही नाही आहे. पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीनं लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्या त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय. असं आहे की तिकडं गेल्यानंतर तिथल्या त्यांचे निर्णय काय झालेत आम्हाला माहित नाही. पण येणार असेल तर दार उघडं का बंद हा प्रश्न आहे. उगाच अशी उत्तरं देणं, त्यांच्यासाठी दारं खुली आहेत आणि परत तुम्ही 30 तारखेला म्हणा अरे कोणीच आलं नाही तुमच्या दारातनं, अशी हसं करून आम्हाला घ्यायचं नाही. आमचं क्लिअर आहे, आम्हाला निवडून आणणारे, निवडून येणारे आणि निवडण्याची क्षमता असणाऱ्या चांगल्या उमेदवारांना आम्हाला युतीच्या विरोधी लढायची ताकद निर्माण करायची. काही लोक काँग्रेसमधून पक्षांतर गेलेले किंवा आमच्या पक्षातून गेलेले यांना देखील पुन्हा आमच्याकडे येण्याची इच्छा दिसते. पण त्या त्या प्रभागातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. विजयासाठी आवश्यक जे जे असेल ते आम्ही नक्की करू. पण महिलांची सुरक्षा तिन्ही शहरात आवश्यक नाही आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय वेगळं करणार आहे शहर ताब्यात दिलं? मी आत्ता जे सांगितलं त्यातला तो एक उपाय आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी. पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा बऱ्याच गोष्टी करता येतील आपल्याला की ज्यामुळं महिलांना आत्मनिर्भर म्हणजे स्वसुरक्षितता कशी करायची याचे ट्रेनिंग करणारे कॅम्प्स देखील आम्ही शहरात कंटिन्युअस चालू. पण त्याचबरोबर पोलिसांची व्यवस्था जर अपुरी पडत असेल, कारण राज्य सरकारकडून आम्ही फार वेळा अपेक्षा केल्या, या शहरातले जे खून झाले त्या सगळ्या बघितल्या गोष्टी, तर हे काहीच सरकारचं याच्याकडे या शहराकडे लक्ष नाही. आणि त्यामुळं आम्ही आमची संयुक्त आघाडी या बाबतीत योग्य उपाययोजना तुमच्याकडे जाहीरनाम्याच्या रूपात घेऊन येईल. सुरक्षेसंदर्भात बोलला साहेब, राजकीय फायद्यासाठी उपयोग केला तर संबंधित गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला नाही, या गुन्हे दाखल करायचा प्रश्न नाही. पोलिसांनी आत्मचिंतन करावं. खून झाले की नाही शहरात? 6 खून झाले.
ठीक आहे, 6 चुकला असेल, 4 तर खून झाले असतील. 60 खून, मी उदाहरण सांगितलं. 60 खून झाले, 60चे 30 तर झाले असतील. अशी परिस्थिती या शहरात पूर्वी कधी नव्हती. ड्रग्सची विक्री चालू आहे, कुठं कुठं चालू आहे हे आम्ही आता पुन्हा आमची या शहरात सत्ता येईल त्यावेळी हे सगळं उघडून टाकण्याचं काम आम्ही नक्की करू. पण याबाबत आपण राजकीय लोक बोलत असताना पोलीस प्रशासनाने यामध्ये अशा पद्धतीने सहभाग घेणं, गुन्हे दाखल करणं म्हणणं योग्य आहे का? नाही, गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न नाही. लोकांची मागणी, आता कुणी हे पोस्टर लावले, वेगवेगळ्या संघटनांना नोटिसा काढणे वगैरे, ही हुकुमशाहीचा मार्ग आहे. तुम्ही ती गोष्ट नसेल तर नागरिकांच्या बैठका घ्या आणि नागरिकांचं समाधान करा. त्याला त्यांच्यावरच, जे तक्रार करायला लागले त्यांच्यावरच केस करणं म्हणजे दडपशाहीचा मार्ग आहे. आणि सांगली, मिरज आणि कुपवाडची लोक दडपशाही कधीच मान्य करत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. जयंत पाटील यांनी दिला आहे.